रान भाज्या, छान भाज्या, एकदम अप्रतिम वाटते, आनंद होते. तर नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर तुमच्या भेटीकरिता मी पुन्हा एकदा आमच्या कॉलेजमधला एकदम रानभाज्यांचं प्रदर्शन भरलेलं आहे ते तुमच्याकरिता मी घेऊन आलो आहे. तर शिक्षक संचालित शिक्षण संस्था डॉक्टर शांतीलाल धनंजय देवसई, कला महाविद्यालय, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाडा, बॉटनी डिपार्टमेंटतर्फे आज आपण विविध ज्या भाज्या आहेत रानभाज्या त्याचं प्रदर्शन भरवलं गेलं आहे. मारकर सर आणि आमचे लाडके पानसरे सर यांनी हे प्रदर्शन एक्झिबिशन भरवलं आहे. तर तुम्हाला नक्कीच विविध प्रकारच्या भाज्या, त्यांचे पोस्टर, माहिती याची आम्ही तुम्हाला संपूर्ण देणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि रानभाज्यांचा आनंद घ्या. तर चला. A few moments later. श्रावण महिना आता समाप्तीला आलेला आहे आणि बॉटनी डिपार्टमेंटतर्फे एक्झिबिशन भरवलं आहे. रानभाज्या, छान भाज्या, छान पद्धतीने आम्ही सर्व भाज्यांची चव घेणार आहेत. कारण काय अप्रतिम आनंद होतो. गेली 2 वर्ष आम्ही देखील सेलिब्रेट करत होतो, पण यावर्षी अलाव झाल्याने आम्ही गेली सध्या घेतल्यामुळे बॉटनीचा आनंद घेऊ शकतो. रानभाज्या, छान भाज्या. जवळजवळ ओसांडून गर्दी वाहताना आपण पाहतोय. रानभाज्यांच्या एक्झिबिशनमध्ये खूपच मजा येते. वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मालकर साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना तुम्ही पाहू शकता तिकडे रानभाज्यांचा आनंद घेत आहेत. इकडे खूप साऱ्या TYBSCच्या मुली
चोरी. छान एक्झिबिशन बनवलेलं आहे. डिपार्टमेंट म्हणजे वेळच सांगितलं आहे आणि तुम्ही बघू शकता. बॉटनीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये मी वास्त्याचे वडे बनवले. वास्ता म्हणजे बांबूचे जे कवळे गोल असतात त्याच्यापासून वडे. ओके, खूप छान होतोय, खूप छान वाटतंय. सर इन्फॉर्मेशन द्या. तर एकंदरीत सर्वांना खूप आनंद होतोय. तर तुम्ही बघू शकाल एकदम गुण्यागोविंदानं रानभाज्यांचा कार्यक्रम अतिशय आनंदात होतोय. बॉटनी डिपार्टमेंट तर्फे आयोजित केला गेलाय आणि या डिश पाहू शकतो. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता बॉटॅनिकल नेम फिकस रेसिमोसा लीन आहे आणि व्हर्नॅक्युलर नेम उंबर. त्याचे आपल्याला मोमोज पाहायला मिळत आहे. करंजी आहे का? ओके, करंजी पाहायला मिळते. तर बघा तुम्ही. ओके ओके, प्रोत्साहन देण्याकरिता आहे पब्लिक. चन्मय भावा. रोशन भावानी बनवलेले शेताच्या शेतीची भाजी त्याच्यासोबत आपण बघूया. वाडा पोलीस स्टेशनचे PSI श्री मालकर साहेब आज उद्घाटक म्हणून लागले. त्यांनी आज तुमच्या समवेत तुमच्या सर्व डिशची त्यांनी टेस्ट घेतली. त्यांनी तुमची वाहवा केली, तुम्हाला शाबासकी दिली आणि याबद्दल मी आपल्या कॉलेजच्या वतीनं डिपार्टमेंट बॉटनीच्या वतीनं मी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. त्यासाठी आपण एकदा त्यांच्यासाठी लवकर टाळा वाजवू. आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खांडेकर सर यांनीही या प्रसंगी मुलाचं मार्गदर्शन केलं, सहकार्य दिलं. आपला सर्व स्टाफ, टीचिंग स्टाफ यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, सहकार्य दिलं. त्यांचा आभार मानतो. 2 मिनिटं आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत मेहनत घेतलेले माझे सहकारी डॉक्टर शिवप्रसाद महाडकर, त्यानंतर आमचे लॅब अटेंडंट श्री सचिन जवारकर आणि इतर सर्व तुम्ही सर्व मुलं या सर्वांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अत्यंत पाऊस असताना सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि सहकार्य केलं. त्याबद्दल डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. वाडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मालकर साहेब आहेत. तर नक्कीच इथे येऊन त्यांना देखील आनंद झालेला आहे. सालाबादप्रमाणे बॉटनी डिपार्टमेंटची प्रथा आहे. आपण एक्झिबिशन पाहतो रानभाज्या, छान भाज्या. तर आपल्याला PSI साहेब लाभलेले आहेत. त्यांना कसं वाटलं ते आपण थोडक्यात त्यांच्या वाणीतून ऐकून घेऊ. आज मला इथे प्राचार्य खांडेकर साहेबांनी रानभाज्यांचा कार्यक्रम आहे या निमित्ताने बोलवलं. योगायोगाने आम्ही बाहेर जाणार ठरलेले, परंतु आम्ही माझे सहकारी पाटील साहेब आणि सर्वांच्या यांनी आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व भाज्यांचा आस्वाद घेतला. अत्यंत अप्रतिम म्हणजे ह्या भाज्या मी जवळजवळ 90% भाज्या मी पाहिल्या पण नव्हत्या. 90% भाज्या पाहिल्या पण नव्हत्या आणि त्याच्या आता टेस्ट घेतल्याच्या नंतर खूप सुंदर कार्यक्रम आहे. असा कार्यक्रम तुम्ही शाळेमध्ये भरवला. आयोजक म्हणून शिक्षकांचे तसेच
करू विद्यार्थी एवढा मोठा प्रतिसाद दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. असेच कार्यक्रम तुम्ही पुढे घेता व ह्या रानभाज्यांचे आणि हे प्रसिद्धी होणे गरजेचं आहे. माझं नाव वाडा पोलीस. आज सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री खांडेकर सर यांच्या आग्रहास्तव सदर गावठी रानभाज्यांचा जो तुम्ही मेळावा सादर केलेला आहे त्यासाठी आम्हाला वाचारण केलं. यासाठी मी प्रथम कॉलेजचे धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांनी त्या रानभाज्यांची कच्च्या रानभाज्या आणून त्या शिजवून त्याच्या प्रक्रिया करून त्या इथे मांडलेल्या आहेत. रानभाज्या हा ग्रामीण भागाचाच एक भाग आहे. ग्रामीण भागातील सर्व लोकांना म्हणजे आता मी समजा आहे की समजा मालकरी आहे त्याच्यामुळं ह्या ज्या भाज्या आहेत शाकाहारी भाज्या काय ज्या मी रोज खातो त्यांची टेस्ट आज तुमच्याकडून चांगल्या पद्धतीची मिळाली. तुम्ही खूप चांगला सुंदर कार्यक्रम केला, छान वाटलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो सरांनी परवानगी जर दिली प्राचार्य सरांनी तर शाळेमध्ये आपल्याला अंमली पदार्थ निघून कार्यक्रम राबवायचा आहे. सरांनी जर आम्हाला आणि तारीख आणि वेळ दिली तर त्या दिवशी आम्ही शाळेत येऊन नशा काय करू शकते, नशा माणसाला कशी उद्ध्वस्त करू शकते या संदर्भात आम्हाला एक चर्चासत्र आयोजित करायचं आहे. सरांच्या परवानगीने आम्ही ते कार्यक्रम नक्की येऊ आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन भविष्यात तुम्ही सुद्धा FPSC करून आमच्यासारखे अधिकारी होऊ शकता त्या दृष्टिकोनातून आम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला ती तारीख आम्ही तुम्हाला मार्गदर्शन पेंढराची भाजी एकदम चविष्ट भाजी बनवलेली आहे. खूप सुंदर भाजी बनवलेली आहे. खूप पदार्थ खाऊन झाले. मगाशी जर पाहिलं तर जवळजवळ 90च्या वर डिश आहेत. एवढी गर्दी तुम्ही बघूनच आहे रान टक्कावा. काय बनवलंय? कोणती भाजी कोणती डिशचं नाव? शेंगाची भाजी बनवली, त्याची भाजी बनवली आणि रस्सेवाली भाजी बनवली आणि सुकी भाजी बनवली. अभिनंदन एवढ्यासाठी की प्रत्येक वर्षी साधारण प्रत्येक वर्षी साधारण किती 50 ते 55 डिश होतात. ह्यावेळी 90 आहेत. 90 रेकॉर्ड ब्रेक 90 नाच केला पण वाया नाही गेला. बघा आणि ह्या 90 मधनं 3 नंबर काढायचे म्हणजे किती क्रिटिकल बघा. आता नंबर मी एकटा नाही करणार, सगळ्या शिक्षकांना ज्या दिवशी आवडल्या ते एकत्र करून एकत्र बसून मग नंबर लिखू. हां परत एकदा सगळ्यांचे फायनली कार्यक्रम फुल एकदम आनंदात सेलिब्रेट झालेले. रानभाज्या छान भाज्या आम्ही खाल्लेले प्रेमाने आनंदाने आणि भरघोस मताने. बॉटनी डिपार्टमेंट आज विजयी झालेले. कारण काय जवळजवळ जर पाहिलं
तर सरांनी खूप भारी आयोजन केलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तर 2025-26चा हा रानभाज्यांचा कार्यक्रम एकदम आनंदाने सेलिब्रेट झालेला आहे. तर धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि न चुकता कमेंट करा.